ज्या राम मंदिराच्या मुद्द्यामुळे भाजपा सत्तेत आली, त्याच राम मंदिराच्या मुद्द्यामुळे भाजपा सत्तेपासून दूर जाऊ शकते। राम मंदिरातील कथित देणगी घोटाळा बाहेर आल्यानंतर राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे। उत्तर प्रदेश पासून तर महाराष्ट्रापर्यंत राम मंदिरातील देणगीचा घोटाळा पेटला आहे। महाराष्ट्राच्या पावसाळी अधिवेशनातही हा मुद्दा चर्चेचा भाग बनला होता। विरोधी आमदारांनी विधिमंडळाच्या पायऱ्यांवर चढून या घोटाळ्याच्या विरोधात आंदोलन केलं। आता शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे या विषयावर अत्यंत आक्रमक झाले असून रविवारी 5 जुलै रोजी राम रक्षा आंदोलन करणार आहेत। त्यामुळे राम मंदिरातील कथित घोटाळा प्रकरण इथून आणखीनच जास्त तापणार असून या मुद्द्यामुळे भाजपला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे। राम मंदिर देणगी घोटाळ्याच्या तपासात काय समोर आले, भाजपला हा मुद्दा किती जड जाऊ शकतो, तसेच याचे राजकीय परिणाम काय होतील, याबद्दल सविस्तर जाणून घेऊया आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी अनिकेत जाधव व तुम्ही पाहत आहात टाइम महाराष्ट्र। सप्टेंबर 1990 गुजरातच्या सोमनाथ मधून एक रथयात्रा निघाली, जिने संपूर्ण भारताचं राजकारण बदलून गेलं। लालकृष्ण अडवाणी यांनी राम जन्मभूमी म्हणजेच अयोध्येत राम मंदिर बनवण्यासाठी ही रथयात्रा काढली होती। ही रथयात्रा सोमनाथ पासून अयोध्येला जाणार होती, परंतु या यात्रेला बिहारमध्ये अडवण्यात आलं। ही यात्रा लालू प्रसाद यादव यांनी अडवली होती, परंतु तरीही या यात्रेमुळे लालकृष्ण अडवाणी व भाजप हिंदुत्वाचा चेहरा म्हणून समोर आले। पुढे 6 डिसेंबर 1992 ला बाबरी मशीद देखील पडली। यातही भाजपचा मोठा वाटा होता। या राम मंदिराच्या मागणीचा भाजपला राजकीय फायदा एवढा झाला की ज्या भाजपचे 2 खासदार होते, त्याच भाजपचे 120 खासदार निवडून आले। म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर भाजपच्या सत्तेचा पाया हा अयोध्येतील राम मंदिराच्या मुद्द्यानेच रचला आहे। परंतु आता याच राम मंदिरातील कथित देणगी घोटाळा समोर आल्यानंतर भाजप बॅकफूटवर जाताना दिसत आहे। या संपूर्ण प्रकरणाची सुरुवात तेव्हा झाली जेव्हा उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी एक ट्विट करत राम मंदिरातील देणगीत मोठा घोटाळा झाला असल्याचा आरोप केला। त्यानंतर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या प्रकरणात एक SIT स्थापन करून चौकशीचे आदेश दिले। या संपूर्ण प्रकरणात सध्या 8 आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे। परंतु हा मुद्दा फक्त दिसतो तेवढा साधा नाही। अद्यापही या प्रकरणातील मोठे मासे पकडले गेले नाहीत। त्यामुळे या प्रकरणात आणखी कोणती मोठी नावे येतात हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे। परंतु विरोधकांनी आता हा मुद्दा आपल्या हाती घेत भाजपला घेरायला सुरुवात केली आहे। काँग्रेसच्या नेत्यांनी या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली चौकशीची मागणी करत पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहिलं आहे। उद्धव ठाकरे यांनी तर थेट राम मंदिर देणगी घोटाळा प्रकरणी राम रक्षा आंदोलनाला हाक दिली आहे। दादरमधील हनुमान मंदिरात 5 जुलैला हे आंदोलन असणार आहे। त्यामुळे या आंदोलनाला किती प्रतिसाद मिळतो हे पाहणं देखील महत्त्वाचं आहे। या घोटाळ्यानंतर RSSच्या भूमिकेबद्दलही प्रश्न विचारले जात होते। अखेर RSSने देखील या प्रकरणात समोर येत आपली भूमिका स्पष्ट केली आहे। राम मंदिरात चोरीची घटना अत्यंत दुर्दैवी असून संपूर्ण समाजाच्या आणि राम भक्तांच्या श्रद्धेला धक्का बसला आहे। आम्ही या घटनेने अत्यंत व्यथित झालो आहोत, अशी भावना RSSचे सहसहकार्य दत्तात्रय होसबळे यांनी व्यक्त केली आहे। तसेच या राम मंदिरातील चोरीच्या घटनेचा फायदा घेत हिंदू विरोधी व राष्ट्रविरोधी गट सुरू आहेत असा आरोपही त्यांनी केला। या घटनेचा फायदा घेऊन हिंदू धर्म आणि समाजाला बदनाम करण्याचे हिंदू विरोधी आणि राष्ट्रविरोधी घटकांचे कट सुरू आहेत। हे कट उधळून लावावेत असे होसबळे म्हणाले। सांगायचं झालं तर RSS देखील राम मंदिरातील चोरीमुळे विरोधकांच्या रडारवर आली आहे। विशेष म्हणजे या प्रकरणात आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे। ती अशी की कुंभमेळ्याच्या काळातच मंदिरात सर्वात जास्त चोरी झाली। भाजप ज्या कुंभमेळा आयोजनाला आपलं ऐतिहासिक यश म्हणून मिरवत होती, त्याच कुंभमेळ्याला आता गालबोट लागलंय का अशी चर्चा सुरू झाली आहे। याआधी देखील मागील लोकसभा निवडणुकीत भाजपला अयोध्येत अपयश मिळालं होतं। आता पुन्हा त्याच अयोध्येत हा घोटाळा झाल्याने भाजप दिल्लीतून पायउतार होणार अशी चर्चा देखील केली जात आहे। परंतु विरोधक हे प्रकरण कशा प्रकारे उचलून धरतात यावर हे सगळं काही अवलंबून असणार आहे। तर या संपूर्ण प्रकरणावर आपलं मत काय हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा आणि आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।